शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो पंप होता, हा जो पंप आहे तो CRI कंपनीचा पंप होता. आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही फाउंडेशन हे पक्के करा. आता कंपनीवाल्या लोकांची गलती आहे. त्याच्यामध्ये काय होतं की कंपनीवाल्याला ते खड्डे करायचे कंटाळा येतात, त्याच्यानंतर ते दिलेले पोल कापून टाकतात. मग हे त्या नुकसानीला सामोरं हे शेतकऱ्याला जावं लागतं. आता हा जो पंप आहे जवळपास आता उद्देश दाखवायचा एकच आहे की बुवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फाउंडेशन जे आहे ते व्यवस्थित करा. आणि ज्या शेतकऱ्याचे पंप लागलेले आहेत त्यांना माहीत आहे की बुवा आपण पोल कापला आहे किंवा मग आपलं फाउंडेशन कच्चं आहे, की त्यांनी स्वतः आता जे आहे ते त्याच्यामध्ये काही सिमेंट टाकून त्याला एक्स्ट्रा जे काही आहे ते अँगल बर्लिंग लावून जे आहे ते सिमेंटनं हे पक्कं करा. कारण वातावरणामध्ये कधी बदल होईल आणि नैसर्गिक नुकसान ही कधी होऊ शकते, नैसर्गिक आपत्ती कधी येऊ शकते त्याला आपण कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळं अशा नुकसानीला जर तुम्हाला सामोरं जायचं नसेल तर वेळीच म्हणजे हे फाउंडेशन पक्कं करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात जे आहे ते आपण आज थोडक्यात या व्हिडिओ घेणार आहे की जेणेकरून की ज्या शेतकरी बांधवांचे सोलार पंप बसलेत त्यांनी फाउंडेशन कच्चे केलेत आणि ज्या शेतकरी बांधवांचे सोलार पंप बसायचे आहेत त्यांना या फाउंडेशन संदर्भात एक थोडक्यात माहिती व्हावी, त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघा, हा पंप आता बोरमध्ये इन्स्टॉल केलेला आहे इकडे आणि या पंपाची वॉरंटी संपलेली आहे. म्हणजे हे जवळपास 6 ते 7 वर्षे झालेली आहेत. हे PM कुसुम अंतर्गत बसलेलं स्ट्रक्चर आहे. 3 HP पंप होता. आता तुम्ही इथं बघू शकता, हा पोल जवळपास इथपर्यंत जर बघितलं तर हे 2 फूट अंतर आहे. 2 फूट हाच पोल फक्त जमिनीमध्ये रवलेला आहे. तुम्ही सांगा की 2 फुटावर एवढं मोठं स्ट्रक्चर टिकू शकतं का? आता हे 10 पॅनल आहेत, आता 3 HP साठी 6 पॅनल येतात, पण 2 फुटावर हे स्ट्रक्चर टिकेल का? मग ही गलती नेमकी कोणाची आहे? याच्यामध्ये कंपनीची गलती आहे का शेतकऱ्याची गलती आहे? जर कंपनीवाल्या एजंटनं लोकांनी जर सांगितलं की असेल तर की बा हे पोल 10 फूट आपल्याला रवावाच लागतो जमिनीमध्ये, तर शेतकऱ्यानं एक तर खड्डा केला असता. आता खड्डा वाळू हे तर सगळं कंपनीकडेच असतं, परंतु याच्यामध्ये गलत्या अशा होतात की शेतकऱ्यांना काही माहिती नसतं, याच्यामध्ये अवेअरनेस नसतं. एजंट येतात आणि सांगतात की हे सर्व गोष्टी आहेत ते शेतकऱ्यालाच करायचे आहेत. मग शेतकरी काय करतो की कसा तरी खड्डा करतो आणि किती खोल करायचा याबद्दल सुद्धा जे आहे ते कंपनीवाले कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना तिथं माहिती देत नाहीत. त्यामुळे जे आहे ते अशा गलत्या होतात. आता जोपर्यंत वॉरंटीमध्ये पंप आहे तोपर्यंत तुम्हाला हे बदलून मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा वर्ष 2 वर्ष किती कालावधी जाईल याला सांगता येत नाही. कारण बघायचं झालं तर सध्याची सत्य परिस्थिती सोलारच्या बाबतीत सांगायचं झालं तर एवढी बेकार आहे. याच्यामध्ये एक तर नवीन सोलार वर्ष मिळत नाही आणि वॉरंटीमध्ये क्लेम करायचं प्लेटचं नुकसान झालं, स्ट्रक्चर पडलं, याचं जर नुकसान झाल्याच्यानंतर तुम्हाला 1-2 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. सर्वात पहिले तर शेतकऱ्यांना हेच माहीत नाही की हे पंचनामे करायचेत कोणाकडं, ह्या केसेस नोंदायच्यात कोणाकडं, हेच गोष्टीचं माहीत नाही. कारण मी स्वतः महावितरणला विचारलं तर महावितरण म्हणतं हे कंपनीवाल्याकडं आहे, कंपनीवाला म्हणतं महावितरणकडं आहे. तलाठी यांना विचारलं तर ते म्हणतात ते आमच्याकडं नाही. नेमकं कोणाकडं आहे हेच शेतकऱ्याला आणखीन माहीत नाही. आता काही ठिकाणी याचे पंचनामे जे आहेत ते तलाट्यामार्फत करण्यात आलेत, काही ठिकाणी हे पंचनामे महावितरण मार्फत करण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी जे आहे ते कंपनी प्लस महावितरण या दोघांनी या जे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. कारण याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते भरपूर शेतकऱ्याचे सोलार पंप पडलेले आहेत, सोलारचे स्ट्रक्चर पडलेले आहेत. याचं कारण एकमेव आहे की हे जे दिलेला पोल आहे, जे दिलेला स्ट्रक्चर आहे हे व्यवस्थित नाही करणे. कारण कंपनीने तर संपूर्ण मजबूत दिले, असं नाही की याच्यामध्ये कोणतंच लूज दिलेलं आहे म्हणून. हे पूर्ण पोल पण 10 फुटाचा दिला होता. हे सगळं स्ट्रक्चर हे व्यवस्थितरित्या त्यांनी दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेस जे लोकल वर्कर असतात त्यांनी केलेल्या ह्या गलत्या आहेत, त्याच्यामुळे जे आहे ते एवढं सारं नुकसान झाले. आता हे नुकसान जर भरून काढायचं असेल, हे जर तुम्हाला पंप पुन्हा नव्यानं चालू करायचं असेल तर याच्यातली एकही प्लेट कामाला येणार नाही. तर यासाठी जवळपास 6 प्लेट नवीन आणावं लागणार. आता जे काही 540 वॅटच्या प्लेट आहेत त्यानुसार जवळपास एक प्लेट साधारणतः 15,000 रुपयामध्ये पडते. लोकल शेतकऱ्याला जर घ्यायची म्हटलं तर 60,000 रुपयाच्या नुसत्या ह्या प्लेट आहेत आणि जवळपास 20,000चं स्ट्रक्चर आहे. कंट्रोलर वेगळा, लाखाच्या घरामध्ये याचा खर्च जाणार आहे. त्याच्यामुळं वेळीच तुम्ही ज्यावेळेस पंप बसवता असं म्हणू नका की हे काही होणार नाही. प्लेटवरचा लोड बघा, स्ट्रक्चरवर किती आहे, किती त्यांनी
जागा व्यापलेली आहे, किती हवेचा दाब त्याच्यासाठी लागू शकतो. तर त्यामुळं हा जो पोल दिलेला आहे पूर्ण जमिनीत तुम्ही रवलाच पाहिजेत. आणि जवळपास खाली 6 फूट खड्डा म्हणजे 4 फूट जे आहे ते हे पूर्ण स्ट्रक्चर सिमेंटनं तुम्ही 2x2चं पूर्ण भरलं गेलं पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये कितीही तुमचा हवा असेल तरी हे स्ट्रक्चर तुमचं जे आहे ते डगणार नाही. आणि ज्या शेतकऱ्याची काळीची जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी तर पूर्ण 4x किंवा 3x खड्डा करून शेवटपासून तुम्हाला सिमेंटनं भरणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की पावसाळ्यामध्ये पाणी येतं, जमीन बिळबिळ होते, त्याच्यामध्ये पाणी जास्त साचतं आणि हे स्ट्रक्चर जे आहे ते लवणण्याचे पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं याच्याबद्दल जी आहे ती काळजी घ्यायची आहे. आता कारण हे जे सोलार पंप आहेत आता हे तर शेतकऱ्याला मिळणारच नाही, कारण ह्याचे पंचनामे केले, याचं काही जरी केलं तर याची कुठलीही प्रकारची नुकसान भरपाई भेटेल अशी आशा नाही. कारण आता मागं आपण रील टाकली होती, याचीच टाकली होती, बरेचसे शेतकरी खाली कमेंट होतं की हे मिळतं, परंतु हे मिळणं इम्पॉसिबल आहे. कारण ज्याचे गॅरंटी वॉरंटी आहे त्यालाच तर मिळत नाही. पण जे आहे ते आता याचं शासनाच्या माध्यमातून पंचनामे केलेले आहेत. आता राहिला विषय, समजा शासनानं जर याची नुकसान भरपाई दिली तर चांगलंच आहे आणि द्यायलाच हवी. कारण एवढं स्ट्रक्चर जे आहे ते शेतकऱ्याला पुन्हा उभं करणं हे शक्य नाही. आणि याच्यामध्ये आता हे स्ट्रक्चर पडलं आहे, इथं जवळपास कुठंच लाईन नाही. इथं STच्या लाईट गेलेल्या आहेत पण LTची लाईन इथं कुठंच आजूबाजूला नाही आहे. त्याच्यामुळे या शेतकऱ्याला लाईटचं कनेक्शनसुद्धा आता मिळणार नाही. त्याच्यासाठी सर्वांना एक कळकळीची विनंती, एक सूचना आहे की फाउंडेशन करताना तुम्ही हे फाउंडेशन पूर्णपणे व्यवस्थित करणं. जोपर्यंत फाउंडेशन तुमचे बरोबर होत नाहीत तोपर्यंत तुमच्या सोलरला धोका आहे आणि तो कधीही पडू शकतं. उन्हाळ्यामध्ये वाहटुळी सुटतात, त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वारे, वादळी पाऊस होतो, त्याच्यामुळं जे आहे ते हे स्ट्रक्चर पडतात. त्यासाठी जे आहे ते हे स्ट्रक्चर उभे करताना तुम्हाला जे आहे ते पूर्णपणे कंपनी नियमानुसार कंपनीनं दिलेल्या जे काही ठरवून दिलं आहे त्याचप्रमाणे हे फाउंडेशन करायचं आहे. आणि हे जे पोल आहेत ते पोल बिलकुल तुम्ही कापायचे नाहीत. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे पोल कापलेत त्यांनी सावध होऊन त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या खाली सपोर्ट लावून त्याला पुन्हा रिफाउंडेशन करून घ्या तुमच्या स्वतःच्या हातानं. नाहीतर अशा नुकसानीस तुम्हाला नक्कीच सामोरं जावं लागणार आहे आणि ही नुकसान तुमची भरून निघणारी नसणार आहे. त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान होणार आहे. तुमचं तोंडावर आलेलं पीक जे आहे ते अशी जर नुकसान झाली तर वाळून जाणार आहे. त्यामुळं या गोष्टीचं एक गांभीर्यानं घ्या आणि त्याचे जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित करा. हीच माहिती जी आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून द्यायची होती. नक्कीच तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल अशी आशा करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.